की त्या ठिकाणी जी काही निवडणुकीसाठी बूथवरती यंत्रणा लावायची तर दबाव टाकणं किंवा फोन करणं असे काही प्रकार होण्याची शक्यता असं आहे की अनेकांनी असं सांगितलं की काही लोकांच्याकडून दमदाटीचे फोन येतात, दबाव टाकला जातो. काही शासकीय निमशासकीय कर्मचारी जे आहेत, उदाहरणार्थ शैक्षणिक संस्थेत काम करणारे किंवा सरकारी संस्थेत काम करणारे, त्यांना नोकरीला मुकावं लागेल अशा प्रकारची धमकी दिली जाते असं लोकांनी सांगितलं. आम्ही सांगितलं की आता प्रत्यक्ष असं घडलं आहे, त्याची उदाहरणं आमच्याकडे द्या, त्याच्या खोलात आम्ही जाऊ. पण एक विश्वास आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो. कुणी दमदाटी आणि फिरसर यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही सगळे त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी मजबूतीने उभा आहोत आणि तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही काही एकटे नाही. थोडं हे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे तुम्ही दिलेली स्क्रिप्ट बोलत आहेत असं त्यांनी आरोप केला तुमच्यावर. खरं सांगायचं तर जबाबदार लोकांचं ते वक्तव्य आहे. जबाबदार लोक इतकं फोर्सच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही. मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्यापासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांचं वर्तन पाहिजे. जरांगेच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारात घेतला तर त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला पहिल्यांदा गेलो होतो आणि त्यांना भेटून एवढंच सांगितलं की तुमच्या वागण्याच्या संबंधीचा अर्ज मी समजू शकतो, पण दोन समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका. महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे टिकेल अशी करा. तुमच्या वर्तनासाठी अग्र समजू शकतो, पण इतर समाजाच्या संबंधी कटुता ही योग्य दिसणार नाही. एवढं फक्त वादन त्यांचं संवाद झालं. त्यानंतर आज अखेर एका शब्दाने अजून त्यांचं बोलणं नाही ना भेट नाही. आणि असं असताना या दोघांनी त्याच्यात खरं मुख्यमंत्री नाहीत, उपमुख्यमंत्र्यांचं हे स्टेटमेंट अशा प्रकारचं आहे. या सगळ्या याच्यामध्ये तुमच्या सोबत असणारे आमदार राजेश टोपे यांच्यावर सुद्धा आरोप लावण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर सुद्धा 100% चुकीचं. मला माहिती आहे राजेश टोपेंची मदत राज्य सरकार घेत होतं, हा प्रश्न सोडवाय पण त्यांची शेजारी येते आणि त्यांनी निगोशिएट करावे आणि कुठेतरी मीटिंग पॉईंटवर आणायला प्रयत्न करावे असं काही जबाबदार लोकांनी टोपेंना सुचवलं होतं याची माहिती मला आहे. आणि त्यामुळे त्यांचा आरोप करणं, एका बाजूने त्यांची मदत घेणं आणि दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारची सुरुवात कोण ठेवेल, कोण त्यांच्या विश्वास आवश्यक आहे. SIT नेमा, सुप्रीम कोर्टचा जज नेमा आणि काय असेल ती चौकशी करा, आमची काही असेल. कारण कळत नाही त्याला दर कसा, संबंधच नाही. म्हणतात फोन आले, फोन तपासा, फोन आमचे तपासायची, त्यांचे फोन तपासा. एक फोन कुणी केला, माझ्या फोनवरनं एक फोन जरी केला हे जर सिद्ध झालं मी वाटेल ते मान्य करेल. मी कसा फोन करू त्याच्या पलीकडे जाऊन